विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान। 31 उमेदवार रिंगणात। मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार। 22 जून रोजी मतमोजणी। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी मतदान पार पडणार। भंडाऱ्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी व्हिप जारी। महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यासाठी व्हिप जारी। आदेश न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा। विधान परिषद निवडणुकीआधी काँग्रेसचे नगरसेवक नागपूरमध्ये गुप्त ठिकाणी। गोंदियातील काँग्रेसचे 120 पेक्षा जास्त नगरसेवक सिक्रेट प्लेसमध्ये मुक्काम। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं स्टेटस चर्चेत। सोशल मीडियाच्या पर्सनल खात्यावर हर हर महादेव या नावानं फोटो आणि स्टेटस। विधान परिषद निवडणुकीच्या काही तास अगोदरचं स्टेटस। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानात चेन वोटिंगची भीती। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी पवार गटाचे विधान परिषदेचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना शंका। सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान साहित्याचं वाटप। विधान परिषद निवडणुकीसाठी 615 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। 6 ठिकाणी मतदान केंद्र असणार। गोवा सहलीवरून देगलूरचे नगरसेवक लातूरमध्ये पोहोचले। खासगी हॉटेलमध्ये थांबलेले नगरसेवक मतदानासाठी देगलूरला रवाना होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। तहा ठरलो महाभारत वाचा। रामदास पाटील सुमठाणकर यांची पोस्ट। सुमठाणकर यांना ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता। सुमठाणकर यांनी कृष्णा आष्टीकर यांच्यासाठी जागा सोडली होती। कृष्णा आष्टीकर यांचे वडील नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेच्या वाटेवर। जळगाव विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांची माघार। उपमुख्यमंत्री शिंदे कडू यांनी समजूत घातल्यानंतर अनिल चौधरी यांची माघार। लवकरच शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर महापालिकेत विजय वडेट्टीवार यांना धक्का। खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे सुरेंद्र आडबाले नवे गटनेते। नागपूर विभागीय आयुक्तांकडून नव्या गटनेत्याबाबतचा प्रस्ताव मान्य। धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी गटनेता बदलण्यासाठी दिलं होतं पत्र। काँग्रेस भाजपच्या उमेदवाराला जिंकताना पाहू शकते, पण दलिताचा विजय त्यांना सहन होत नाही। अमरावतीत वंचितला पाठिंबा न दिल्यानं प्रकाश आंबेडकर यांची टीका। ऑपरेशन टायगरमध्ये ट्विस्ट। 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही। 2 खासदार आज बैठकीला हजर राहणार। ठाकरे सेनेला आशा। सूत्रांची माहिती। ठाकरे सेनेची दिल्लीत संसदीय दलाची बैठकीसाठी व्हिप जारी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। तांत्रिक आणि कायदेशीर बाजू तपासून 6 खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणार। सूत्रांची माहिती। तर 6 खासदार सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार कुणासोबत हे कळेलच। जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीत दिसतील। संजय दिना पाटील यांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। पुण्यातच आहे, दिल्लीला गेलो नाही। खासदार ओमराजे निंबाळकर यांचा TV9 सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद। मात्र ठाकरेंसोबत आहात का यावर बोलण्यास ओमराजे निंबाळकर यांचा नकार। आम्ही अजून कुणाकडेही गेलो नाही। ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले। बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन। लोकसभा अध्यक्षांकडून या गटाला मान्यता। खासदार शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार। खासदारांना 15 कोटी दिले। संजय राऊत यांचा दावा। 15 कोटी घेतल्याशिवाय खासदार विमानात बसायला तयार नव्हते। संजय राऊत यांचा दावा। संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडले। शिरसाट यांचा हल्लाबोल। राऊतांचे आरोप नेहमीचेच। राऊतांच्या आरोपांवर शिरसाटांचं उत्तर। शिंदेंच्या शिवसेनेकडून कुणाचाही संपर्क नाही। कुणीही पैशांची ऑफर दिली नाही। काल, आज आणि उद्या आणि कायम ठाकरेंसोबत राहणार। TV9 मराठीशी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे खासदार राजाभाऊ वाजे यांनी बंडखोरीचा आरोप फेटाळला। खासदार राजाभाऊ वाजे यांना आलेल्या ऑफर्स नाकारून ठाकरेंसोबतच 14 एप्रिलला एक कमिटी येऊन गेल्याचा वाजे यांच्या वडिलांचा दावा। 100 कोटींच्या विकास कामांची ऑफर। वाजेंच्या वडिलांची माहिती। एका चिन्हावर जिंकून तुम्ही दुसऱ्या पक्षात कसे जाऊ शकता? ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले नाहीत। हे सगळं घटना बाह्य। खासदार फुटीवरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं ट्विट।
ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही. खासदार कुठे आणि का जातात? ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तर भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही. डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठले. सुषमा अंधारेंचा आरोप. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं. 2029च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट, एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद, तर मतदारसंघात मुबलक निधी देणार. शिंदेंचं आश्वासन. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला. 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश. गोरेगाव निस्को सेंटरमध्ये सोहळा पार पडणार. सूत्रांची माहिती.